यंदाच्या आषाढी वारीसाठी लाखो भाविक पंढरपुरात आलेले आहेत। खरं तर पालख्या पंढरपुराच्या जवळपास आलेल्या आहेत। भाविकांची गर्दी वाढताना दिसत आहे। आता आपण मंदिर समितीच्या CCTV कक्षामध्ये आहोत। आपल्यासोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब आहेत। साहेब, कशा पद्धतीनं CCTVची तयारी झालेली आहे यावेळेस? आपण पाहतोय की आता लाखोच्या संख्येने भाविक या पंढरी दाखल झालेले आहेत आणि आज जवळपास 16 ते 17 शेड ही दर्शन रांगेची भरलेली आहेत। त्यामुळं या दर्शन रांगेत कमीत कमी आता 10 ते 12 तास थांबावं लागत आहे। त्यामुळं सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबाबत माननीय पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी महोदय यांनी सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे मंदिर समितीने हे आपण व्यवस्था पाहतोय की जवळपास 200 कॅमेरे मंदिरे समितीमार्फत इन्स्टॉल केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला मंदिरातील जो 4 खांबी 16 खांबी परिसर, त्याचप्रमाणे दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत आपल्याला CCTVद्वारे आपल्याला पाहता येईल आणि त्याच्यावरती सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवता येतील। त्यामुळं निश्चितच आपण या कॅमेऱ्यांच्याद्वारे आपण भाविकांना सुरक्षितता प्रदान करत आहोत। या कॅमेऱ्यासोबतच आपण लाईव्ह दर्शनाच्या सुद्धा स्क्रीन लावलेल्या आहेत। त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी मंदिरात ज्या ठिकाणी प्रवेश आहे त्या ठिकाणी सुद्धा बॅग चेकिंग असेल, मॅन काउंटिंग असेल, ह्या मशीन्स इन्स्टॉल केलेल्या आहेत, जेणेकरून भाविकांना सुरक्षित दर्शन घेता येईल। ह्यात फेस रिडिंगचा कॅमेरा आहे? हो, फेस रिडिंगचा कॅमेरा आहे। किती कॅमेरे आहेत फेस रिडिंगचे? फेस रिडिंगचे 2 ठिकाणी कॅमेरे आहेत, मुखदर्शन रांगेत आणि पथदर्शन रांगेत। बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो, काउंटिंग वगैरे खूप फायदा होतो आणि आपल्याला दर्शन किती भाविकांनी घेत आहेत त्याचं सुद्धा काउंट आपल्याला काढता येते। काय साधारण किती भाविक येण्याची शक्यता आहे काय? आता आपण गेल्या वर्षी पाहिलं तर ह्या यात्रा कालावधीत जवळपास 9 ते 10 लाख भाविकांनी पथदर्शन घेतलं होतं आणि तेवढ्याच प्रमाणात मुखदर्शनसुद्धा घेतलं होतं। त्यामुळे जवळपास मंदिरात 15 ते 16 लाख भाविक गेल्या वर्षी येऊन गेले होते। यावर्षी त्याच्यापेक्षा ही आकडेवारी जास्त होण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय की आता पंढरपुरात खूप मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेले आहेत, त्यामुळं 15 लाखापेक्षा जास्त भाविक या मंदिरात येऊन जातील अशी आमची समितीची जी अपेक्षा आहे ती अशी धरलेली आहे। बघितलं की कुठलाही अनुचित प्रकार न घडण्याचे वारकऱ्यांच्या सेवेसाठी CCTV रूम्स सज्ज झालेले आहे। विठ्ठल मंदिरातून दिनेश जगदीश डांगे, LS मराठी।